असुरांच्या अंधाऱ्या क्षेत्रात हिंदू रिव्हेंजर्स यांचा एक गट एका धोकादायक मोहिमेवर निघाला। गीता तिच्या दैवी ज्ञानाने, नारायण त्याच्या वैश्विक शक्तीने, विनायक त्याच्या तीक्ष्ण बुद्धीने, विश्वनाथ त्याच्या स्वर्गीय मार्गदर्शनाने आणि तुलसी तिच्या उपचार करणाऱ्या आभासह एक अटळ युती तयार केली। त्यांचे लक्ष्य अग्निहिरा होता, जो मानवांच्या जगावर विनाश आणण्यास सक्षम एक शक्तिशाली कलाकृती होती। क्रूर अंधकाच्या नेतृत्वाखाली असुरांनी ते सक्रिय करण्याचा प्रयत्न केला आणि हिंदू रिव्हेंजर्स यांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला। ते विश्वासघातकी लँडस्केपमध्ये मार्गक्रमण करत असताना त्यांना भयंकर असुर प्राण्यांचा सामना करावा लागला आणि त्यांनी भयानक अडथळ्यांवर मात केली। तुलसीच्या उपचार करणाऱ्या स्पर्शाने तिच्या सहकार्यांना पुनरुज्जीवित केले, त्यांना अंधाराविरुद्ध मजबूत ठेवले। एकत्रितपणे ते असुरांच्या किल्ल्याच्या मध्यभागी पोहोचले, जिथे अग्निमय हिरा द्वेषपूर्ण ऊर्जेने स्पंदित झाला। अंधकने त्याच्या काळ्या शक्तींवर विश्वास ठेवून हिंदू रिव्हेंजर्सवर उपहास केला, परंतु संघ दृढनिश्चयी राहिला। दैवी आणि आसुरी शक्तींच्या संघर्षाने संपूर्ण राज्य हादरले। युद्धाच्या उष्णतेमध्ये गीतेने भगवद्गीतेचे पवित्र श्लोक पठण केले, ज्यामुळे अंधकाचा संकल्प कमकुवत झाला। नारायणाचे सुदर्शन चक्र खरे ठरले, अग्निमय हिऱ्याचे 1000 तुकडे झाले। विजय त्यांचा होता, परंतु अंधार अजूनही कायम होता। हिंदू रिव्हेंजर्स यांना माहीत होते की त्यांचे ध्येय मानवांच्या जगात आशा निर्माण करेल आणि त्यांचे बंधन कायमचे अखंड राहील।